नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो माडा केसरी 2024 मैदानाला. तर या मैदानामध्ये कोणती बैल सेमीसाठी पात्र आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेलसुद्धा गटपास झाला आहे. गट क्रमांक 17 मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिला बकासूर आणि कॉकटेलची जोडी सेमीमध्ये प्रवेश केली. गट क्रमांक 13 मध्ये एक बैल गट पास झालाय. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कुणासोबत पडला आपला बैल? कसं काय? शेवळ्या पंचा ओम. बरोबर. ह्याचं नाव काय? सावकर. कुठलं गाव कोणतं? मगराज निमगाव. बर. कसं नियोजन झालेलं कसं काय आज? बर. कशी पळाली जोडी आणि सावकर कोणत्या खांदी पळतो? उजवी खांदी पळतो. आज किती जण आलाय? सर्वजण म्हणजे बरेच सर्व मित्र परिवारांचं प्रेम आहे म्हणावं लागेल 100%. आज काय अपेक्षा जोडीकडून? गटाला तर चांगलीच पडली. बाळवणीच्या मैदान एक नंबर केलता, आमच्या अपेक्षा तेवढीच आहे. बर. म्हणजे गुलालाची अपेक्षा आहे आज. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. काय म्हणताय आज कशा पद्धतीने जोडी पाहिली? काय गाडी ही चांगलीच पळते. हा, व्यवस्थित पळते. दुई खांदी चिक्या पब्लिकनं पळतो, सरच्या दुई खांदी आतनं पळतो. आज कोणत्या खांदी झोपलेला? सरच्या डावीला होता. बर. कसं वाटलं स्पीड वगैरे? व्यवस्थित गाडी पळते. आणि मैदानाची फाटी वगैरे काय? फाटी चांगला आहे, नियोजन चांगला आहे. मेन गोष्ट बर. सरजा फ्रेश दिसतोय आज लय फ्रेश आहे, कारण पत्री मारलेली त्या दिवशी. आता व्यवस्थित झाले. चालते. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजे रायफल 81 पण गट पास झालाय आणि आज सोबत पाहिला शंभू, कळंबीचा शंभू. काय म्हणताय आज किती वेळ मध्ये पळाला? चौथ्यात पळाली. कशी पळाली गाडी? पळाली व्यवस्थित स्पीड वाटते आणि गॅप न काढताय त्यामुळे स्पीड अजून वाढतेच. तरी ड्रायव्हर कोण होता? अच्युत ड्रायव्हर. काय सांगेल दादाबद्दल? छान, म्हणजे चांगली गाडी चांगली पहिल्यापासून सांगतो. तरी काय वातावरण कसं वाटतंय आपल्या भागात? जरा वेगळं. इकडे गरमी जास्त आहे महत्वाचं. आपल्या पहिल्यांदा ऍक्च्युअली गरमीची सवय नाही एवढी, पण हाय आता काय आता उन्हाळा येतो त्यामुळे सवय करावीच लागेल. आता सिकंदरला केव्हा काढताय का? सिकंदरला 2-4 दिवसांनी बघून चांगलं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल. या गटामध्ये घरचा साज गट पास झालाय. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय त्यांची? ह्याचं डायमंड नाव आहे. डायमंड. आणि पलीकडचं? त्याचा सरजा. घरचीच आहेत का दोन्ही? हो, घरचीच आहेत. बर. आज कशी पाहिली जोडी? काय एक नंबर गाडी पळाली, व्यवस्थित पाहिली. म्हणजे आपण आखला होता प्लॅन, त्या प्लॅन नुसार गाडी पळाली. काय वैशिष्ट्य काय वाटतं गाडी? वैशिष्ट्य म्हणजे आज इतकं म्हणजे 76 खोंडाने इतकं ओढलं, आतल्या बाजूला असल्यामुळे थोडं जास्त ओढलं, पब्लिकला असल्यामुळे थोडा दबून चालला. पण त्यानंही जास्त ओढलं ह्या बैलापेक्षा. आज काय अपेक्षा काय जोडीकडून? आज आता अपेक्षा, आता गट तर काढलाय पहिल्या टपूला, पण आता जर सेमी जर गाडी अजून लागली भारी, म्हणजे ज्या त्या तासावर मधनं जर गाडी असली, कारण त्यात गाडी असली वासर जुळून पळते ती. जर आपल्या प्रमाणात जर गाडी लागली, तशी बी कडन लागली तर काय अडचण नाही, पण जर गाडी मधनं लागली तर गाडी अजून जास्त पळेल, गटापेक्षा जास्त पळेल. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, बुलढाणा एक्सप्रेस बाबा सुद्धा गट पास झालाय. गट क्रमांक 6 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय आणि आज सोबत पाहिला गोटकरांचा सर्जा. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आपलं? बर. काय सांगाल आज कसं पाहिला बाबा? एकदम भारी पळाला, व्यवस्थित. आणि या भागात आलं की बीड वगैरे या जास्त ऊन असलं की स्पीड जादाच वाढते? नाही, तसं काही नाही. जास्त स्पीड आहे तेच स्पीड असते. कोणताही ऋतू असू दे, काय नाही. पहिल्यांदा जोडी पळते मला वाटते. नाही, आता दुसऱ्यांदा पळते. कुठे एक नंबरच केलेलं ना हे आधी पळलेली त्यावेळेस? एक नंबर. बरं. कुठे पळालेली? बरं. चालते. ड्रायव्हर कोण होताच? सोमा. चालते. मित्रांनो, मानगरचं वादळ सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 8 मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिला मावळचा गजा 4x4. मित्रांनो, मुळशीचा सर्जा पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 9 मध्ये पाहिला. 9 मध्ये ना? आणि आज सोबत पाहिला शिरसवडेकरांची रायफल. मित्रांनो, फंटूबाया डेप्युटी सरपंच यांचा नेवरीकरांचा राणा सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला लक्ष. नमस्कार. काय म्हणताय आज कशी पाहिली जोडी? पहिल्यांदाच नियोजन झालंय? पहिल्यांदाच नियोजन. किती वेळात पाहिली? 9 मध्ये. आज सर्जाला कुठल्या खांदी झोपलेलं काय? आज उजव्याच खांदी. बर. आणि रायफल कशी पाहिली डाव्या खांदी? गाडी व्यवस्थित पडली, चांगली पडली. बर. चांगलं स्पीड होतं. आज काय मग स्पीड बघून काय वाटते गटाला? चांगलं स्पीड आलं गटाला. फॉर्म मध्येच आहे सर्जा. आज ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर. बर. कुठलं गाव? बाळू ड्रायव्हर. बाळू ड्रायव्हर मांडवीचे. मांडवीचे बाळू ड्रायव्हर.
चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. हो नमस्कार. काय म्हणताय आज कसं नियोजन झालेलं, कसं काय रानाचं काय पाहिले का जोडी हा गाडी आता पळून आली, गाडी गटपास झाला. बर किती वेळ मध्ये पाहिली गाडी? 11 मध्ये. 11 मध्ये. रानाला कुठल्या खांदी झुकलेलं काय? उजव्या खांदी, राणा उजव्या खांदीच बोलतो, दोन्ही खांदी बोलतो पण आम्ही उजवीला हाणतो. आज नियोजन कसं झालेलं म्हणजे काय झालं इथं आता हे सगळं मैदान जवळच असल्यामुळे गावा शहराचाच पायरा होता. बर ती उंबरेकरचा शंभू आणि राणा. कसं वाटतंय मैदान काय इतक्या लांब आलाय? पहिल्यांदाच या इतक्या लांब आला का आलेला आहे? नाही तसं भागात न म्हणलं तर ही पहिल्यांदा जवळचं मैदान मला. बर नाहीतर पुण्यापर्यंत म्हणजे तुम्हाला नेवरी मार्गे जवळ पडत असेल. नेवरी हे आपलं ही नेवरे आपलंच नेवरे. बर बर बर. नेवरी तिकडली वेगळी आली विचार चांगली बसली वेगळी. बर असं आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? हाय आता गाडी पळती चांगली, अपेक्षा सर्व गाडा मालकाला असते, प्रत्येकाला वाटतंय आपला विजय हो. बर फाटी वगैरे व्यवस्थित हो वाटते? हाय मैदान चांगलं आहे. बर चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो चिक्या सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 3 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय. आज सोबत पाहला रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा सर्जा. मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण गटपास झाले आणि आज सोबत पाहला मुळशीकरांचा सर्जा. नमस्ते. काय म्हणताय आज जोरात पायरा केलाय? पायरा झालाय चांगला. हा आता काय अडचण नाही येत पायऱ्याची? काय नाही. पहिल्यासारखं स्पीड लागते आता. कशी पाहिली जोडी? चांगली पळाली. किती वेळ गटात? 9व्या गटात. 9व्या गटात. कोणत्या खांदी झोपलेलं आपल्या? डावीनच. बर बर. आणि ड्रायव्हर आज बाळू ड्रायव्हर काय सांगाल त्यांच्याबद्दल? हा ड्रायव्हर चांगला आहे, चांगले व्यवस्थित. गाडी आणतो. बर बर. किती वाजता निघालेला, किती लांब? रात्री आम्ही मुक्कामाला चालतो इथं. बर बर. म्हणजे विश्रांती झाली बऱ्यापैकी रायफलची. असंच करता का लांब मैदान? लांब मैदान असेल जरा असंच करतो. बर बर. म्हणजे का जरा थोडस रिलॅक्स पण होतं बैल म्हणावं लागेल. कसं वाटतंय मैदान? कसं मैदान चांगलं आहे, व्यवस्थित चालू? फायनल होईल लवकर? वेळ होणार की होणार. कुठं गाड्या कमी आहे? 30 गट तर बघितलं. 30 गट आहे. चालतंय, चला शुभेच्छा. मित्रांनो शिर्डीकरांची 2 बैल पण गट क्रमांक 5 मध्ये गटपास झालेत. भैया नमस्कार. काय सांगाल जात कुठली यांची? कसं काय? गावरान जात आहे. आज कशी पाहिली जोडी? काय घरचीच आहेत का दोन्ही बैल? नाव काय ह्याचं? वादळ. आणि ह्याचं काळू का? भारी ठेवलेत नावावर. पहिल्यांदा जोडी पळते का कसं काय? तिसरं मैदान आहे. बर कसं वाटतंय आज एवढ्या मोठ्या मैदानात गटपास झालं? हा बर. आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? बर बर. सर्वसामान्यांना तेच पाहिजे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. सेमी पंढरपूर एक्सप्रेस राणा सुद्धा गटपास झालाय गट क्रमांक 5 मध्ये. पाहिला